नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. आता गणपती बाप्पा येणार आहेत, तर त्यामुळे आपण मोदकाचा दुसरा प्रकार घेऊन आलो आहे, विळ्याचे मोदक म्हणजेच पाण मोदक. चला तर मग करूया सुरुवात. विळ्याचे मोदक बनवण्यासाठी आपण आधी साहित्य पाहून घेऊया. ही विळ्याची पानं आहेत. आमच्या घरीच विळ्याच्या पानांचा वेल असल्यामुळे आम्ही घरगुतीच पानं घेतलेली आहेत. त्यानंतर अर्धी वाटी खोबरे, कोटिंग केलेली बडीशेप, टुटी फुटी, मिल्कमेड आणि गुलकंद. फक्त एवढंच आपल्याला सामान हे मोदक करण्यासाठी लागणार आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण विळ्याची पानं मिक्सरच्या भांड्यात अशा पद्धतीने कापून टाकूया आणि त्यात मिल्कमेड टाकून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊया. हे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला विळ्याचे पानच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपण विळ्याची पानं घालणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आता आपण यात 2 ते 3 चमचे एवढं मिल्कमेड टाकूया आणि मिक्सरमधून छान असं वाटून घेऊया. मिक्सरमधून हे मिश्रण वाटून झाल्यानंतर बघा किती छान असं दिसतं आहे, त्यात हिरवा रंग देखील आलेला आहे. आता आपण एका कढईमध्ये 1 चमची तूप गरम करून घेऊया. तूप छान गरम झालं की मग आपण त्यात जे खोबरं आहे बारीक ते घालूया. हे बाजारात मिळतं तेच खोबरं आम्ही वापरलेलं आहे. खोबरे घातले की त्यानंतर आपण त्यात विळ्याच्या पानांची जी पेस्ट तयार केली होती आपण ती घालूया. बघा, ही पेस्ट घालूया. आपल्याला यात खूप कमी साहित्य लागतात आणि चवीला तर खूप छान असे लागतात हे मोदक. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं दूध घालून ते दूधही त्यात घालूया आणि छान असं परतून घेऊया. आपल्याला हे मिश्रण 2 ते 3 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे, कारण आपण हे मोदक ना फ्राय करणार आहोत ना बेक करणार आहोत. आपल्याला फक्त हे जे आपण वरचं सारण तयार करत आहोत तेच 2 ते 3 मिनटं छान असं शेकून घ्यायचं आहे. बघा, हे झाल्यानंतर आपल्याला गडद हिरवा रंग आलेला नाही आहे, त्यामुळे आपण यात थोडं फूड कलर मिक्स करूया. हिरवा रंग तुम्हाला बाजारात सहजच मिळेल, तो रंग थोडा ॲड करा आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर बघा, तुम्हाला छान असा विळ्याच्या पानांचा रंग म्हणजेच गडद हिरवा रंग मिळेल आणि आपले जे मोदक आहेत ते सुशोभित देखील दिसतील. हे मोदक खाल्ल्यानंतर अगदी तुम्हाला पान खाल्ल्यासारखे फिलिंग येईल आणि तोंडात टाकताच विरघळतात, त्यामुळे चवीला खूप छान असे लागतात. नक्कीच एकदा प्रत्येकाने ट्राय करावी अशी मोदकांची रेसिपी आहे. बघा, मिक्स झाल्यानंतर किती छान असं झालेलं आहे आणि रंग बघा किती छान असा आलेला आहे. आपल्या मोदकाच्या वरच्या सारणाचा रंग बघा किती छान असा गडद रंग आलेला आहे. आता आपण पुढील कृती करूया. पुढील कृतीसाठी आपण जे छोट्या बाउलमध्ये गुलकंद घेतलेलं होतं ते घालूया एका प्लेटमध्ये. आपल्याला 2 ते 3 चमचे एवढं गुलकंद घालायचं आहे. आपल्याला हे मोदक तयार करण्यासाठी अजिबातच साखर किंवा कुठल्याही वस्तूचा वापर त्यात करायचा नाही आहे, फक्त गुलकंद. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स घालूया. काजू बदामाचे काप बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर टुटी फुटी आणि वरून आपण थोडीशी कोटिंग केलेली बडीशोप घालूया. फक्त आपल्याला एवढेच साहित्य हे मोदक तयार करण्यासाठी लागतात. यात आपण गूळ, खजूर असा कसलाही वापर करत नाही आहोत. बघा, छान असं मिक्स करून घेऊया. हे मिश्रणच आपले मोदक आहेत जे गोड बनवतील आणि खूप छान असे टेस्टी, आजपर्यंत तुम्ही न खाल्लेला मोदक आपला तयार होणार आहे. मसाला गुलकंद हे रोज फ्लेवरचा मोदकही तयार करतात, त्यामुळे खूप छान असे लागतात. तुम्हाला पण नक्कीच आवडतील. बघा, मिक्स झाल्यानंतर आपलं जे सारण आहे ते किती छान असं दिसतं आहे. आपलं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण आपले मोदक भरायला सुरुवात करूया. मोदक बनवण्यासाठी आम्ही मोदकाचा साचा वापरलेला आहे. हा मध्यम आकाराचा साचा आहे. यात आतून थोडं तूप लावून घेतलं आहे. तूप लावून झालं की मग आपण या साच्यामध्ये अशा पद्धतीने आपलं सारण भरून घेऊया आणि थोडं हलक्या हाताने प्रेस करूया. आपल्याला अजिबातच जोराने प्रेस करायचं नाही आहे, कारण की आपण जे खोबरं आणि मिल्कमेड टाकून पानांचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते ओलावा धरत नाही, त्यामुळे ते मोदक लगेच विरघळतात. त्यामुळे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. प्रेस झालं की मग आपण त्यात जे गुलकंद, ड्रायफ्रूट्स आणि चेरी वापरून आपण जे मधलं सारण तयार केलं आहे ते घालूया आणि वरून पुन्हा जे पानांचं मिश्रण आहे ते लावून
त्याला पॅक करून देऊया. असं पूर्णपणे छान असं प्रेस करूया, जेणेकरून आपण जेव्हा साच्यातनं मोदक काढूया तेव्हा आपल्याला आपला मोदक छान अशा आकाराचा मिळेल आणि अजिबातच तुटलेला नसणार. बघा किती छान असा आपल्याला मोदक मिळालेला आहे. आपण याच पद्धतीने आपले संपूर्ण मोदक तयार करून घेऊया आणि कलशामध्ये किंवा अनेक ठिकाणी विळ्याच्या पानांचा उपयोग केला जातो आणि विळ्याचे पान हे एक प्रसन्नता दर्शवतं आणि गणपतीला विळा हा फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे एकदा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विळ्याच्या पानाचे मोदक नक्कीच ट्राय करा. खरं तर आता गणपती बाप्पा येणार आहेत, त्यामुळे बाप्पाच्या प्रसादासाठी आम्ही नैवेद्याच्या वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक तुमच्यासाठी खास घेऊन येतो आहे. त्यामुळेच आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप साध्या सोप्या आणि टिप्ससहित प्रत्येक रेसिपी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच. आणि आमच्या पान मोदकाची रेसिपी तर बघा तुम्ही किती छान अशी झालेली आहे आणि मोदक देखील खूप सुबक आणि छान असे जमलेले आहेत. चवीला देखील खूप छान आहेत, तोंडात ठेवताच विरघळतात आणि अगदी आपण जेव्हा विळ्याचं पान खातो ते विळ्याचं पान खाण्याचा जो फील आहे तो आपल्याला या मोदकातनं मिळतो. त्यामुळेच नक्कीच या पद्धतीचे पान मोदक एकदा प्रत्येकाने ट्राय करावेत असं मला वाटतं. बघा किती छान असे मोदक आपल्याला या साच्यातनं मिळत आहेत. हे साचे तुम्हाला मार्केटमध्ये सहजच उपलब्ध होतील. त्यामुळे प्रत्येकानेच पान मोदक बनवण्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट्समधून कळवा. आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.